मागून मिळत नाही, तो कमवावा लागतो. आणि तो आदर जर कुठे कमवलेला पाहायला मिळत असेल तर तो नायकांच्या आजूबाजूला पाहायला मिळतो. त्यांच्या बरोबर वागण्याच्या म्हणजे जी वागणूक आहे मुख्यतः इतर नेतृत्वाची ती त्यांच्याबरोबरची पाहायला मिळते. अगदी शेवटाकडे येतो आणि शेवटाकडे येताना विचारतो, मी बाळासाहेबांबरोबरचं तुमचं नेतृत्व बघितलं, ते संपन्न होताना बघितलं, पवार साहेबांबरोबर पण तुम्ही होता. मग ते बाळासाहेबांच्या गटातून म्हणजे छगन भुजबळ तर खूप अगोदर निघून गेले होते, तुम्ही काय निर्णय घेतला पवार साहेबांबरोबर जाण्याचा? बाब अशी की मी शिवसेना नव्हती सोडली, वातावरण असं निघालं की आम्हाला शिवसेनेपासून बाजूला करा. त्याच्यानंतर बाळासाहेबांनी मला निरोप दिला होता. डॉक्टर राणे, दिलीप राणे तर आमच्या सगळ्या लोकांना माहिती, आमच्या मुंबई स्पोर्ट्स क्लबचे ते व्हाईस मी प्रेसिडेंट गेली 23 वर्ष. त्यांना त्यांनी सांगितलं बाळासाहेब बोलायला, त्याला बोलून त्याला मुख्यमंत्री म्हणून. कोणाला बोलले? डॉक्टर दिलीप राणे अजून आहेत ना, तुम्ही विचारून ठेवा. मी सांगितलं मला नाही जायचं. मी सांगितलं आम्ही ज्या जमातीनं ताटावर सोन्याच्या आणि चंदनाच्या पाटावर उठलं ना ते परत बसत नाही. आम्ही काय मी बाळासाहेबांविषयी वाईट बोलत होतो, शिवसेनेविषयी, पवारसाहेबांविषयी काय करायचंय? ज्या वेळेला आपण त्या घरात होतो ते घर चांगलं आणि नंतर ते घर वाईट हे बोलण्याची नियत आमची. आणि दुसरी गोष्ट आहे, मी काय कोणाला दोष देत नाही, परंतु आजवर मी माझ्या आयुष्यामध्ये स्वप्नात सुद्धा दुसऱ्या एका वाईटाचा विचार केलेला नाही. आता मी जे क्रोधाने बोलतो ना त्यांच्या विचाराचा नाश व्हावा माझा, दुष्ट विचाराचा. शरीराने ते 100 वर्ष जगताची मुलं बालं सुखाने राहतात, अशा प्रकारचे व्यक्तिगत जीवनामध्ये शाप देण्याची आपली इच्छा नाही. परंतु या दुष्ट विचाराचा नाश हा गणेशने केल्याशिवाय राहणार नाही हे पण